नमस्कार, मी प्रज्योत जाधव. चहा आणि बरंच काहीच्या गप्पा टप्पा सीझन 2 मध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आपण एका अशा व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत ज्यांना आपण जय मा दुर्गा, देवोकी देव महादेव, शनिदेव, परमअवतार श्रीकृष्णसारख्या हिट सिरियल्सचे दिग्दर्शक म्हणून ओळखतो. सहसा कॅमेरा मागे असणारे प्रदीप जाधव सर आज आपल्याशी ऑन कॅमेरा गप्पा मारणार आहेत. तर गप्पा मारायला सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार. तर इंटरव्ह्यूच्या सुरुवातीलाच मला तुम्हाला विचारायचं आहे की याच क्षेत्रात यावं असं कधी आणि का वाटलं तुम्हाला? ॲक्च्युली हे मला नाहीच वाटलं, हे निसर्गाला वाटलं असेल. कारण ह्या कुठल्या क्षेत्रात जावं हा प्रश्न मला त्याने कधी पडूच दिला नाही. कारण शाळेत असताना सातवीला तेव्हा शाळेत नाट्यस्पर्धा होती आणि त्याच्यासाठी मुलांना जमा केलं आणि त्याच्यात आमचे 2 तास वाचणार होतं. म्हणजे 2 तासात वर्गात नाही बसायचं, फक्त मजा करायचं. म्हणून आम्ही इथे गेलो त्या शिबिरात. पण तिकडे आमच्यासारखे जवळजवळ 70 मुलं जमली होती. आणि मग रामनाथ थरवाल सरांनी एक शक्कल लढवली की ज्याला स्पर्धेत यायचं त्याने काहीतरी करून दाखवायचं. असं म्हटल्यावर जे अर्धी मुलं गायब झाली त्यात मी पण होतो. पण माझ्याच काही मग टार्गेट मित्रांनी मला खाली बसवलं आणि काहीतरी कर. मग डोक्यात फक्त एवढं होतं की गणिताचा तास वाचेल, भूगोलाचा तास वाचेल, तर काहीतरी करूया म्हणून करून दाखवलं आणि ते सरांना आवडलं. आणि मग त्या 70मधल्या 35 मुलांमध्ये माझी निवड झाली. आणि तिथून मग नाटकाचं याला सुरुवात झाली. पण तसा कमकुवत होतं तर मग मला आधी काम मिळालं पहारेदार, म्हणजे राजाच्या मागे उभं राहायचं. नो डाऊट नथिंग, पण तिकडे गणित आणि भूगोलाचा तास वाचतोय म्हणून केलं. आणि मग पहिल्याच प्रयोगानंतर असे काहीतरी प्रेक्षकांची रिॲक्शन आली की त्याच्या मागचा जो एक पहारेकरी आहे तो चांगल्या रिॲक्शन्स देतो. मग माझं पुढच्या प्रयोगाला माझं प्रमोशन झालं. मला 2 डायलॉग्स मिळाले. मग 2 डायलॉग नंतर परत एक प्रयोग झाला. परत काही प्रेक्षकांच्या रिॲक्शन आल्या. तर म्हणजे प्रधानापेक्षा पहारेकरी चांगला करतो. मग परत एकदा मला प्रमोशन मिळालं. मग मी प्रधान झालो. मग परत एक स्पर्धेत आम्ही भाग घेतला आणि परत त्या स्पर्धेत असं झालं की त्या राजापेक्षा प्रधान चांगला करतो. मग पुढच्या स्पर्धेत माझं परत प्रमोशन झालं, मी राजा झालो. आणि नेमक्या त्याच स्पर्धेत आम्हाला पहिलं पारितोषिक मिळालं आणि आयुष्यात पहिल्यांदा असं लोकसत्तेत असं निघून आलं. तर त्या स्पर्धेत त्याच्यात असंही होतं की ही एक उंदीर झाला राजा हो, ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली आणि त्याच्यात राजाचं काम करणारा प्रदीप जाधव ह्या कलाकाराचं काम उत्कृष्ट झालं. तिथून जी सुरुवात झाली आणि हे काही ठरवून केलं नव्हतं, तिथून सुरुवात झाली. मग रामनाथ थरवाल सरांबरोबर काम करत राहिलो आणि करता करता आवड झाली. आणि मला वाटतं 8वी 9वी ते येईपर्यंत आपोआप एक डिसिजन झालं की मी डिरेक्टर होतो. डिरेक्टर काय करतो हे फक्त रामनाथ थरवाल सरांकडे बघून माहिती होतं. आणि तिथून मग सुरुवात झाली. मग सर आम्हाला गिरगावाच्या कारागरच्या संस्थेत घेऊन गेले. पण तिथून एक पक्क झालं की डिरेक्टर व्हायचं. म्हणजे कुठे शूटिंग जरी चालू असेल, मग तिथे आमिर खान असो, संजय दत्त असो, तो असो, मी त्या गर्दीत बघायचो की डिरेक्टर कसा दिसतो, तो काय करतो, तो कसा बोलतो, तो कसा राहतो. तर आयुष्यात हा कधी प्रश्नच नाही पडला. तिथेच ठरवलं होतं की डिरेक्टर होणार. आणि मग वडिलांची पण साथ मिळाली त्याच्यात. म्हणजे तुम्हाला पडतात तशा शिवाय शाखा मलाही पडल्या. पण कोणाच कदाचित त्या 8वीतल्या त्या पेपरने आणि नंतर स्वतः जेव्हा दादा यायचे आणि नाटक बघायचे तर त्यांना पण असं कॉन्फिडन्स आला असेल. आणि 10वीमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट ठरली म्हणजे ते मला स्वतः म्हणाले की तू काही सायन्स कॉमर्सच्या लायकीचं नाही आहेस, तू अभ्यासात काय करणार नाही, तू गपचूप आर्ट्स घे जेणेकरून तुला नाटक पण करता येईल आणि अभ्यास पण करता येईल. तर ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. कारण आपण महाराष्ट्रीयन फॅमिलीज नेहमी नोकरी आणि याच्यापुढे कधीच विचार करत नाही. आणि माझे दादा म्हाडामध्ये होते. तर नॅचरली एक मेंटॅलिटी असते की नोकरी. तर कसं काय कुणास ठाऊक काय त्यांच्याकडे कॉन्फिडन्स होता माझ्याकडे बघून. ती म्हणाली तू कर. आणि त्यांनी मला कधीच अडवलं नाही. आणि मग असं आलो. म्हणजे याच्यासाठी मला काहीच ठरवावं लागलं नाही.
मला वाटतं निसर्ग तसा घेऊन आला आणि निसर्ग जेव्हा घेऊन जातो तेव्हा त्याच्या योजना तो बरोबर आखत जातो. तर मला मी खरोखर सुखी आहे की मला कधीच विचार नाही पडला SSC व्हॉट नेक्स्ट, HSC व्हॉट नेक्स्ट. तर असा आहे. तर दुसरा प्रश्न की तुमच्या आवडीचा किंवा मनाला जवळ असलेला एखादा प्रोजेक्ट. मुळात मी जो प्रोजेक्ट करतो तो मला आवडतो. तो आवडतो म्हणून मी करत नाही. हाती घेतलेलं काम आपसुकच आवडायला लागतं. त्यामुळे मुळात एक आता मला 2 मुली आहेत. मग मी तसं म्हणू की मला प्रज्योत आवडते, सानिका कमी आवडते, सानिका, कारण ही सगळी माझीच बाळं आहे. जी प्रोजेक्ट आपण करतो ती माझी बाळ आहे. तर त्याच्यात निवड नाही मी करत आणि करू नये. बरोबर. मायथॉलॉजी सिरियल डिरेक्ट करताना त्या गोष्टीचा अभ्यास कसा करतात, रिसर्च जेव्हा काही त्याच्या मागे असेल ते कसं करता तुम्ही? म्हणजे साधारण जेव्हा मला कॉल येतो की आता मादुर्गावर करायचं आहे, तर मग अनेक आपल्याला आता तर फार सोपं आहे की यूट्यूबवर वाचा किंवा त्याच्याशी निगडीत काही लोक आहेत त्यांच्याशी कन्सल्ट करा. आणि शिवाय जेव्हा ही सिरियल लिहिली जाते तेव्हा एक रिसर्च टीम असते प्रोडक्शन हाऊसकडून. त्या रिसर्च टीमशी कन्सल्ट करा की बाबा तुम्ही का लिहिलं, कसं लिहिलं, काय काय केलं. आणि याच्यात मी ह्या बाबतीत पण खूप लकी राहिलो की मायथॉलॉजी सिरियलमध्ये ज्यांचा वरदहस्त होता एकटा रामानंद सागर, अशा प्रोडक्शन हाऊसपासून माझी सुरुवात झाली. आणि रामानंद सागर म्हणजे ज्यांनी इंडियन टेलिव्हिजनला मायथॉलॉजी सब्जेक्ट शिकवला. त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये असिस्टंट होऊन नंतर मी तिथेच मी डिरेक्टर पण झालो. तर आणि मग प्रेम सागर, आनंद सागर अशी दिग्गज मंडळी तिथे होती आणि मग मला त्या सब्जेक्टवर फार माहिती मिळत गेली. म्हणजे त्या बाबतीत पण मी लकी आहे. तर मग तशी स्टडी करता करता आणि माहिती मिळत जाते. बरोबर मग मायथो करता करता असं झालं की नंतर कळलं की सगळेच देव एक दुसऱ्याशी कनेक्ट आहेत. त्यामुळे जर मादुर्गा केलं तर त्याच्यात महादेव केली तर त्याच्यात ब्रह्मा विष्णू महेश आहे. तो मग त्याच्यामुळे हळूहळू ती माहिती येते. बरं. आता हे मायथॉलॉजी किंग तुम्हाला अशी ओळख पडली आहे, तर ती तुम्हाला अशी स्टिरिओ टाईप करते का असं वाटतंय आणि त्याच्यातून बाहेर पडावं असं वाटतंय का तुम्हाला? ॲक्च्युली हा प्रश्न माझ्या एकट्याचा नाही आहे. म्हणजे ज्या लोकांवर स्टिरिओ टाईप असा स्टॅम्प पडतो तर मग ती स्थिती फार विचित्र असते. म्हणजे डेव्हिड धवन आहे तर तो कॉमेडीच करणार का, मग रोहित शेट्टी आहे तो गाड्या चढवणार. मग ही प्रेक्षकांची आणि प्रोडक्शन हाऊसेसची हे होऊन जाते, आपली ओळख होते की आप मायथॉलॉजी करतो. पण असं नसतं. दिग्दर्शक म्हणजे तो जो त्या स्क्रिप्टला न्याय देईल. मग ती स्क्रिप्ट काही असू शकते, पण लोकांची अशी मान्यता आहे की हे ठीक आहे की ही गोष्ट जरा इतर लोकांपेक्षा छान करतो. पण तो स्टॅम्प जो होतो मग त्या स्टॅम्प नंतर सगळं बंदिस्त वाटतं. कारण मग आता आम्हाला कोणी असं ते सास बहुवाली सिरियल वगैरे द्यायला म्हटलं अरे सर मायथो करतो तर आम्ही काय गुन्हा केला. बरं मायथो म्हणजे जर विचार करायला गेला, आता मी सिया के राम केले स्टार प्लसला. आता सिया के राम काय आहे, हे जे तुमच्या आता सास बहुच्या आहे तर तिथेही 3 राण्या होत्या. तिथे माँ सीता होती. म्हणजे सास भाऊ, पिता पुत्र भांडणं ह्या ॲक्च्युली कथा तिथूनच आल्या. पण त्या कॉस्ट्युम घालून केल्या, मुकुट घालून केल्या म्हणून आम्हाला सांगतात मायथॉलॉजीचा डिरेक्टर. तर ते थोडी विचित्र स्थिती आहे, तिथून बाहेर पडायचं आहे. मला तसं पाहिलं तर कॉमेडी करायला खूप आवडेल, पण अजून कोणी देत नाही. कदाचित ह्या इंटरव्ह्यू नंतर देतील. प्रदीप जाधव दिग्दर्शक नसते तर ते काय असते? हा प्रश्न मला कधीच नाही पडला आणि मला वाटतं मी पहिल्या प्रश्नाचंच याचं उत्तर दिलं की प्रदीप जाधव दिग्दर्शक नसते तर काय असतं. आणि निसर्गानेच हे ठरवलं होतं की प्रदीप जाधव दिग्दर्शकच होणार. त्यामुळे ते काय असते हे प्रदीप जाधव कसं ठरवणार हे निसर्ग ठरवेल. कारण त्यानेच 7वीपासून हात धरून पुढे नेलं, रस्ते मोकळे करत गेला. त्यामुळे हा प्रश्न कधी पडलाही नाही आणि त्याने पडून दिला.
तुम्ही कुठे जास्त रमताय, डेली सोप की फीचर फिल्म्स मध्ये? मी कामात रमतो. काम असायला मग त्याच्यात असं वर्गीकरण नाही करतात. हे फीचर फिल्म आहे म्हणजे आपण एक सर्टन वे करायचं, मग ही टेलिसोप आहे मग सर्टन वे करायचं. आणि म्हणजे आता गेली 2 वर्ष मी क्राईम अलर्ट पण केलं, प्रोड्यूस पण केलं आणि एपिसोड्स डिरेक्ट पण केला. आता जो क्राईम आहे तो एक वेगळा सब्जेक्ट आहे. मी रंग बदलती ओढणी पण केलं, मायथो करता करता 9 महिने. तर काम आहे छान, काम करण्यात रमतो. मस्त. नेहमी सेटवर एक्सपिरियन्स आर्टिस्ट येतील असं नसतं. तर जेव्हा नवीन कलाकार येतात सेटवर तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून काम कसं काढून घेता? कलाकार किंवा आपण कोणीही आईच्या गर्भातून शिकून आलेलो नाही. हे जर लक्षात ठेवलं तर जो समोर जो कलाकार आला आहे तर त्याला जास्तीत जास्त कम्फर्ट फील करून देणं ही दिग्दर्शकाची जबाबदारी असते. म्हणजे त्याला येत नाही म्हणून आपण त्याला शिवाशाप घालून काम करायचं. अरे पण त्याला येत नाही म्हणजे तो आता आला. जेव्हा तू पण जेव्हा दिग्दर्शक झालास त्यावेळेस जेव्हा तू 4था-5वा असिस्टंट होता तेव्हा लोक तुला शिव्या घालायचे. मग आता तू एका खुर्चीत बसलास म्हणून तू नवीन माणसाला शिव्या घालणं ही प्रथा चुकीची आहे. दिग्दर्शक लीडर असतो. 80 लोकांचं 100 लोकांचं त्या दिवशी जे काही सेटवर चाललेलं असतं त्या एका दिवसाचं म्हणजे प्रोड्युसर तुमच्या जवळजवळ एका दिवसाला 2.5 ते 3 लाख 4 लाखाचा एक भाग भरतो. तर त्या खुर्चीत बसून तुम्ही त्या 4 लाखाला आणि त्या 100 माणसांना तुम्ही उत्तर देणारे असता. त्यामुळे एका दिग्दर्शकाकडे लिडरशिप क्वालिटी पाहिजे. मग तो जो नवीन आलाय मग तो कलाकार असो तो तंत्रज्ञ असू दे, तो स्पॉट बॉय असो, तो नवीन आलाय जर तुम्ही हे जर समजून चाललात आणि जर त्याला एक कम्फर्ट लेवल तुम्ही केली तर तुम्ही बघा तो एका सीन नंतर तो इतका तुमच्यामध्ये येतो ना मग तुम्ही म्हणाल तो असं असं असं. पण ते पहिल्याच याला त्याला म्हटलं क्या कर रहा है यार ये नहीं होता तर तो बिचारा आधीच घाबरलेला असतो. तर त्याच्यासमोर जे रेग्युलर ॲक्टर्स असतात दिग्गज त्यांच्या बाजूला उभं राहून शॉट द्यायचा. त्याच्यात माईकवरून हा दिग्दर्शक ओरडतो आणि 100 लोकांसमोर जेव्हा आपली स्थिती अशी होते तेव्हा नॅचरली आपली स्वतःची मानसिक हालत काय होईल. तर स्वतःला त्याच्यात बघा, त्याला कम्फर्ट लेवल फील करा. तोच 2 सीन नंतर 1 सीन नंतर तो इतका कम्फर्ट असतो की तो म्हणतो सर आपकी साथी करणार. तर असं काही नाही की फार आपण त्याला हे करतो. बस ॲज अ लीडर तुम्ही हे कळायला हवं की कोणाही नवीन माणसाला कम्फर्ट लेवल करा. कारण तुम्ही तुमचे जुने दिवस विसरू नका जेव्हा तुम्ही आलात. बरोबर. तुम्ही आता म्हणालात की आपण नवीन ऍक्टर्सला एक कम्फर्ट झोन दिला पाहिजे. पण तुमच्या बाबतीत एक कंप्लेंट आहे की तुम्ही नवीन नाही कुठल्याही ऍक्टरला तुम्ही सहसा अप्रिशिएट करत नाही. तर असं का? हे कोणी सांगितलं? आम्हाला कळालं कुठून तरी. हे आपकी अदालत चालू. ॲप्रिशिएट करत नाही असं नाही होत. त्यांची कंप्लेंट असते म्हणजे नॉर्मली असं करतात की एखादा छान सीन केला किंवा एखादा छान काही झालं तर क्लॅप करतात, वा व्हेरी नाईस असं सेटवर करतात. काही दिग्दर्शक करतात. माझ्याकडून ते आपसूक होत नाही. आपसूक होत नाही म्हणजे द्यायची दाद द्यायची नाही हे ठरवून केलेलं ते नसतं. फक्त एवढंच असतं की तू याच्यापेक्षा अधिक करू शकतोस. आणि काही ॲक्टर्स असे असतात मग ते डिरेक्टर्सला एक प्रमाण मांडतात की याने जर मला ॲप्रिशिएट केलं तर यस मी बन गया. तर मला त्यांचं असं म्हणायचं असतं की मग मी तुझी प्रशंसा केली मग इथेच थांबला असं. तुला अजून खूप पुढे काही करायचं आहे. इथेच टाळ्या घेतल्यास की संपला. थिएटरचं ठीक आहे, थिएटरमध्ये तुम्ही प्रत्येक प्रयोगाला टाळ्या घेता, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. इथे काय होतं की आणि काही कलाकारांचं मी बघितलं की मैंने ये सीन बहुत अच्छा किया, मग ते कुठेही गेले आणि त्या स्टाईलचं जर सीन असेल तर ते त्याच पद्धतीने करा. तो आपण अजून कसा वेगळा करू शकतो हा विचार करत नाही. तर ॲप्रिशिएशन मी सगळ्यांच्या कामाचं करतो. पण
मग मैं विचारता हूँ, अगर तुमको अपनी ग्रोथ रोकनी है तो मैं अभी ताली बजाऊँ, फिर बाद में तुम वापस सोचोगे नहीं क्योंकि बस ये हो गया तो रुको मत. एवढंच म्हणायचं असतं, बाकी ॲप्रिशिएट मी सगळ्यांचंच काम. जनरली मूवीच्या स्टार्टिंगला प्रोड्युसर आणि प्रोडक्शन हाऊसचं नाव येतं. तर आमच्या व्ह्युअर्सना ऐकायला आवडेल की हे प्रोड्युसर आणि प्रोडक्शन हाऊसमध्ये फरक काय किंवा त्यांचे रोल्स काय आहेत. प्रोड्युसर जो त्या कलाकृतीची आर्थिक बाजू सांभाळ, म्हणजे पैसा हा जो आहे तो प्रोड्युसर लावतो, फायनान्सर्स असतात आणि प्रोड्युसरने जी आपली कंपनी क्रिएट केली त्याला त्याचं प्रोडक्शन हाऊस म्हणतात. लाईक एकता कपूर आहे तर तिचं बालाजी आहे किंवा मग ते असं जे आर्थिक बाजू सांभाळतात ते निर्माते आणि त्यांचं जे त्या कंपनीच्या अंडर करतात ते प्रोडक्शन हाऊस. तर प्रोडक्शन हाऊस आणि प्रोड्युसर सेम, ते एकच हे. सेटवर खूप असं गोंधळ असतो, घाई गडबड असते, कामाचा त्रास असतो. तर त्यात अचानक काहीतरी असा विनोदी किस्सा होतो. तर तुमच्या बाबतीत असं काही घडलंय का सेटवर? आम्हाला ऐकायला आवडेल तो. घडतात असं आमचं. त्यातल्या त्यात मला सगळ्यात जास्त आठवल्यावर पण हसू येतं. त्यावेळेस मी बडोद्यालाच होतो, मा दुर्गा सिरियल करत होतो आणि त्यावेळी असं हेक्टिक शेड्यूल असायचं, डे नाईट 28-28 दिवस आम्ही बडोद्यालाच असायचो. 2 दिवस मुंबईत जायचो आणि रात्री 3 वाजेपर्यंत शूटिंग, परत सकाळी 7ची शिफ्ट, असं सगळं शेड्यूल होतं. आणि त्याच्यामध्ये जय मा दुर्गा म्हटलं तर सगळे देवता होते. बरं तिथे त्यावेळेस रामानंद सागरच्या स्टुडिओत 9 सिरियल चालू होतं. म्हणजे जवळजवळ 2,500 ते 3,000 लोक ॲट अ टाईम त्या स्टुडिओत फिरायचे आणि एकेका सिरियलमध्ये 28-28 कलाकार असायचे. तर साधारणतः नावाने खूप कमी लोक एकमेकांना ओळखायचे. तर मग कसं तर तो वरुण देवताचं काम करतो, वरुण देव, इंद्रदेव, शुक्राचार्य, तर असे म्हणजे ते देवताने ओळखायचे. बरं तिथे इतकं असिस्टंट्स पण वेगवेगळे बदलायचे आणि स्टुडिओ स्टेशनपासून लांब होता. तर मग गाड्या जायच्या पिकअपला, ॲक्टर्सला पिकअप. तर तिथे आता ॲक्टर्सच्या नावाने काही नसतं. मग ते गाडीच्या काचेवर असे बोर्ड लावलेला असायचा की इंद्र, वरुण, ब्रह्मा, विष्णू. मग जो जो आपापले कॅरेक्टर आहे तो ॲक्टर त्याच्यात बसायचा. आणि झालं एक दिवस असंच म्हटलं चलो सब देवताओं को बुलाओ. सगळे देवता आले. म्हटलं इंद्र किधर आहे? तो असिस्टंट पण नवीन, तो म्हणाला सर वो इंद्र है. मतलब पागल भैया, वो इंद्र नहीं है, इंद्र तो अमित खंडेलवाल है. बोला नहीं सर यही है, मेकअप रूम में तो यही था. ऐसे कैसे ये था? मी प्रोग्रामच्या ईपीला फोन केला, म्हटलं आलोक जी यार ये इंद्र कोई और ही आ गया. तर आलोक जी बोलता है यार प्रदीप, त्यावेळेस मुंबईवरून कास्टिंग होऊन यायचे. तर इथे आमचे सगळ्यांचे हेड होते प्रमोद कपूर, चांगला माणूस. वो प्रमोद जी ने चेंज किया होगा यार, तू छोड़ ना, तू शूट कर. मी पण विचार केला, मी माझा वेळ का वेस्ट करू. इंद्र शूट केला आणि त्याच्या आधी त्या इंद्राबरोबरच आमचे 7-8 एपिसोड टेलिकास्ट झाले. आणि हा इंद्र परत त्यावेळेस सागर आर्ट्सचं चॅनेलमध्ये पण इतकं जबरदस्त हे होतं की चॅनेलवाले पण क्रॉस क्वेश्चन विचारायचे नाही, इंद्र क्यों चेंज करू. एपिसोड टेलिकास्ट होत आहे, 3-4 एपिसोड टेलिकास्ट झाले. एक दिवस परत देवतांचे सीन चालू होते आणि प्रमोद कपूर आले. तर ते तसे बाहेर फिरायचे. तर म्हटलं क्या अरे प्रमोद जी बैठिए. नाही चलने. मग त्यांनी अचानक मॉनिटरमध्ये असं बघितलं आणि शॉर्ट चालू असल्यावर बोलत नाही. आणि मला हळूच विचारलं ये कौन है? कौन? ये म्हटलं इंद्र है. नहीं ये कर क्या रहा है? इंद्र कर रहा है. मुझे पता है ये इंद्र है, लेकिन ये कर क्या रहा है? सर वो इंद्र कर रहा है. प्रदीप ओ तू शॉट ले. शॉट घेतला, शॉट कम्प्लीट झाला, कट. त्यांनी मला असं हाताला पकडून लांब स्टुडिओच्या गेटवर नेलं. देख मैं जानता हूँ तू डे नाइट काम कर रहा है, तू थक चुका है, आप शांति से सोच. आणि त्या ॲक्टिंग करून दाखवायच्या. शांति से आंखें बंद करके सोच. वो कौन है? इंद्र है.
चाय पिएगा? म्हटलं नहीं सर. तो बैठेगा, बैठ बैठ बैठ. वो कौन है? सर इंद्र है. मैं जानता हूँ वो इंद्र है, लेकिन वो यहाँ क्या कर रहा है? म्हटलं सर वो इंद्र कर रहा है. प्रदीप प्रदीप देख, मैं जानता हूँ वो इंद्र है. हाँ सर, लेकिन वो कर क्या रहा है? मतलब सर वो इंद्र कर रहा है. अरे बच्चा, उसका नाम इंद्र है, वो यहाँ क्या कर रहा है? मतलब सर इंद्र कर रहा है. अरे ये तो पागल आदमी है, मैंने इसको रामायण में भेजा था, वो लोग उसको 3 हफ्ते से ढूंढ रहे, ये यहाँ के इंद्र कर रहा है, इसका नाम इंद्र है. आणि चॅनलने पण एक्सेप्ट केलं की हा इंद्र आहे. तो किस्सा अजून काही म्हणजे अनेक चांगलं असतात. हा किस्सा जबरदस्त होता. म्हणजे मी आता नुसतं व्हिज्युअलाइज करतो प्रमोद कपूरला किंवा इंद्र हे कर क्या तर असे घडत असतात. पण अशानेच पण एनर्जी पण क्रिएट राहते. म्हणजे ह्या एका किस्स्यावर मला वाटतं 4-5 दिवस खेचले मी. आपण एक विनोदी किस्सा ऐकला, तर आता तुमच्या करिअर मधला एखादा असं तुम्हाला भावुक करून जाणारा एखादा मोमेंट आहे का? तसे बरेच किस्से आहेत, पण एक क्षण जो मी कधीच विसरणार नाही. कारण जसं मी असिस्टंट म्हणून रामानंद सागरांकडे पण काम केलं. त्यावेळेस हिमेश रेशमियाची प्रोडक्शन हाऊस होतं. हिमेश रेशमी असतं स्वतःचं. मी व्हेरी लकी की मी हिमेश बरोबर पण 2 वर्ष काम केलं. आणि तिथूनच माझी ओळख झाली अनंत महादेवनबरोबर, ज्यांना आपण सिंधुताईचा पिक्चर ज्यांनी डिरेक्ट केला आणि खिलाडीमधले विलन आणि टिपू सुलतान असं बरेच म्हणजे नोन फेस. आणि त्यांनी माझी काम करण्याची पद्धत बघून मलाच एक दिवस विचारलं. त्यावेळेस मी आवड म्हणून एका रायटरला असिस्ट करायचो की दिग्दर्शकाला स्क्रिप्टचं पण नॉलेज पाहिजे. पण मी हिमेश रेशमियाकडे नोकरीला होतो ॲज अ असिस्टंट. पण मला त्या रायटरबरोबर माझं हँडरायटिंग चांगलं असल्यामुळे अशी काही नोकरी चिपकली की मला सगळेजण रायटरचं असिस्टंट समजायला. आणि एकदा अशी स्क्रिप्ट फेअर करत होतो आणि अनंत महादेवन सरांनी विचारले कोई अच्छा असिस्टंट है तो बता. तो म्हटलं सर मेरे बारे में क्या ख्याल है? सर तू तो राइटर का असिस्टेंट है. मतलब नहीं सर मैं हूँ, लेकिन मेरे को हैंड राइटिंग की वजह से फंस गया. तर अरे फिर तो आजा. आणि मग त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली. आणि ते 5 वर्ष म्हणजे पिकनिकचे 5 वर्ष होते. म्हणजे पेड म्हणजे सरांचा स्वभाव इतका छान, म्हणजे त्यांच्याकडून इतकं बारकाई शिकलो. आज जो मी आहे, जसं नाटक मी रामनाथ थरवार सरांकडून शिकलो, तसंच टीव्हीचं बेसिक मी अनंत महादेवनकडून शिकलो. आणि छान छान सिरियल केल्या त्यांच्याबरोबर. फारुख शेखचे चमत्कार, शेखर सोमनची मैं, खूप सिरियल्स केल्या त्यांच्याबरोबर. 5 वर्ष सतत काम केलं. खूप बारकाईने टीव्ही शिकलो. आणि सर स्वतः ॲक्टर. मग नंतर काळाच्या ओघात मी पण डिरेक्टर झालो. आणि एक सिरियल करत होतो, रंग बदलती ओढणी. आणि त्यावेळेस एपिसोडिक भाग सुरू झाले. आणि नेमका 2 भागांसाठी मला कळलं की सरांचं कास्टिंग झालं. आणि तो माझ्यासाठी म्हणजे असा क्षण होता की सरांना डिरेक्ट करायला, म्हणजे ज्यांच्या खुर्चीच्या इथे बसून रोलकट बोलायचं, त्यांना आपण म्हणायचं सर ॲक्शन. तर 2 दिवस थोडा त्याच्यात होतं. आणि नंतर असं झालं आता काय डिरेक्टर सर आले सेटवर, त्यांच्याकडून रिहर्सल करून घेतली. म्हणजे मन असं इतकं हे होतं की ज्यांच्याकडून शिकलो आज त्यांना आपण ऑर्डर देणार आहोत. ॲक्शन झाले, रिहर्सल वगैरे छान झाली, पाया पडलो आणि वाटलं की सगळं छान होतंय. आणि जशी वेळ आली की ज्यांच्या खुर्चीच्या पायाखाली बसायचो, त्या दिवशी मी खुर्चीत बसून त्यांना ऑर्डर देणार. रिहर्सल झाली, सगळं झालं, छान झालं. आणि अचानक ज्यावेळेस खरं रोलकट बोलायची वेळ आली, हँडमाईक असतो हातात, तर रोल आवाज आला, रोलिंग. आणि नंतर माझा हात थरथरायला लागला. जो इतका थरथरायला लागला की अजूनही मला तो क्षण आठवून रडायला लागतं की
मी म्हटलं निसर्ग तुम्हाला छान छान चान्सेस देतो. त्यातला एक चान्स आहे की ज्या गुरूंकडून तुम्ही शिकला त्याच गुरूंना तुम्ही ॲक्शन सर म्हणायची जरा. असा हात थरथरायला लागला माझा. म्हटलं केव्हा प्रदीप. मी परत उठलो आणि परत एकदा त्यांच्या पाया पडलो. सॉरी सर. क्यों. आज आपको ऑर्डर देगा. पागल आहे तू एक बॉस आहे. त्यांनी इतकं छान असं मायने हात फिरवला आणि छान तो क्षण नाही विसरता येत. खरंच खूप इमोशनल मोमेंट आणि तेव्हा खूप वेगळेच इमोशन्स असतील. ते अजूनही तशाच आहेत. आता आपण शेवटाकडे जातो. तर आता जे अपकमिंग डिरेक्टर्स येतात तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सजेशन द्याल, काय कानमंत्रा द्याल त्यांना? कानमंत्र म्हणजे आपले कान डोळे नाक सगळे इंद्रिय ऑन ठेवून काम करा. आपण डिरेक्टर असल्याचा माज करू नका. कारण डिरेक्टर हा एकटा माणूस नसतो जो युद्ध जिंकतो. एक राजा जेव्हा आपण म्हणतो त्या राजाने युद्ध जिंकलं, त्या राजाचं नाव होतं कारण तो लीडर असतो. ओके, पण त्याच्या मागे जे सैन्य उभं असतं लढलेलं ते असतं. तसंच तुमच्या मागे तुमचे कलाकार आहेत, तंत्रज्ञ आहेत, स्पॉट बॉय आहेत, कुठल्याही जातीचा माणूस जे 80 लोक जे तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करतात ती तुमची टीम आहे. त्या टीमवर एका वडिलांसारखं प्रेम करा. म्हणजे तुम्हाला कोणीतरी खुर्ची दिली, तुम्ही डिरेक्टर झालात म्हणजे तुम्हाला शिव्या देण्याचा आणि दंडे मारण्याचा हक्क दिलेला नाही. ती तुमची टीम आहे ज्याच्यामुळे तुम्ही एक प्रोजेक्ट कंप्लीट करता, एका दिवसाची शूटिंग करता. व्हॉट एव्हर तुमच्या टीममुळे तुम्ही आहात ती गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. प्रश्न खूप आहेत पण वेळ कमी असल्यामुळे आज पुरता आपण इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिला तुमच्या स्केड्यूलमधून. आम्हाला तुमच्यासोबत काम करायला नक्कीच आवडेल. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा चहा आणि बरंच काय.